हिवाळा स्पेशल जर लाडू बनवायचे असेल तर ते असे बनवा। त्यासाठी मी अर्धा किलो असे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे। तर हे पांढरे तीळ व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला खरपूस असे भाजायचे आहेत कलर बदलेपर्यंत। तर हे खूप पौष्टिक असतात, तुम्हाला तर माहितीच आहे, आणि राजगिराही पौष्टिक आहे। तर ह्याच्याबरोबर गुळाचा वापर केला जाणार आहे। तर आपले तीळ भाजून झालेले आहेत। तसेच आपण आता याच कढईमध्ये राजगिरा भाजून घेणार आहे। तर राजगिराचे लाह्या होईपर्यंत आपल्याला भाजायच्यात। मंद गॅसवर असे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता लाह्या पण छान व्हायला लागलेल्या आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर आपले राजगिराही भाजून झाली, तुम्ही बघू शकता की कशा लाह्या झाल्यात त्याच्या, आणि लाह्या झाल्यामुळे पचायलाही हलका होत होतो। तर आता हे थोडंसं थंड होऊन देणार आहे आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं। तर ह्याच्यातले तीळ थोडेसे मी बाजूला काढून ठेवते की शेवटी त्याला दाताखाली दाणे आले तर छान लागतात। तर तीळ पहिले आधी वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि खूप बारीक नाही करायचे, जरा भरडच ठेवायचे आहे। तर तीळ वाटून झाले की आपण राजगिराही बारीक करणार आहोत, पण राजगिराची पावडर छान बारीक करायची आहे। तर हे वाटून झालेलं आहे। तर तुम्ही हिवाळ्यामध्ये कोणती रेसिपी करता मला कमेंट करून नक्की सांगा। तर तीळ वाटून झालेत आणि आता मी राजगिरा वाटून घेणार आहे। तर राजगिरा मी बारीक करून घेणार आहे जास्त, कारण राजगिराचे दाणे दाताखाली टचटच आवाज येतो, आणि ज्यांना आवडत असेल त्याने तर थोडेसे तसेच ठेवले तरी चालतील। तर राजगिराही बारीक झालेला आहे आणि मी कढईमध्ये आता तूप टाकणार आहे 1 चमचाभर, आणि वाटलेल्या तिळामध्ये मी अर्धे अख्खे तीळ जे बाजूला काढले होते ते घालून घेतले। कढईमध्ये मी अर्धा किलो गूळ घातलेला आहे आणि 3 चमचे पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायचं, आपल्याला ह्याचा पाक करायचा नाही आहे। तर 1 चमचाभर मी तूप घातले आणि ह्या विरघळलेल्या गुळामध्ये, वितळलेल्या गुळामध्ये मी वाटलेले तीळ आणि राजगिराचं मिश्रण टाकते। आता पुन्हा एकदा 1 चमचाभर तूप घालते ह्याच्यामध्ये। तुपामुळे वास पण छान येतो आणि चव पण छान येते, आणि बाइंडिंग करताना आपल्याला त्रास नाही होत किंवा लाडू वळायला आपल्याला प्रॉब्लेम नाही येत। तर मी गूळ अर्धा किलोच घातला होता आणि हे मिश्रण 1 किलो आहे, तर त्याच्यामध्ये गोडी खूप लागत नाही। कोणाला गोड आवडत नाही तर त्याच्यामध्ये मी खजूर घातलेला आहे पाव किलो। तर हे पण मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचे, आणि तुम्ही बघू शकता की आपले लाडू तयार आहेत। तर कसे झालेत मला कमेंट करून नक्की सांगा। तर हे पहा, दिसायलाही किती छान दिसत आहे। तर तीळ राजगिरा गुळाचे लाडू